संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी हा गणपती बाप्पाला समर्पित असलेला दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील म्हणजेच पौर्णिमेनंतरच्या चौथ्या दिवशी येणारा उपास आहे. या दिवशी विघ्नहर्ता गणेशाची पूजा करून संकटे दूर करण्यासाठी प्रार्थना केली जाते. संकष्टी म्हणजे संकट दूर करणारी. या व्रतामुळे घरातली नकारात्मकता दूर होऊन मुलांचे दीर्घायुष्य आणि यश मिळवण्यासाठी प्रार्थना केली जाते. सकाळी गणपतीची पूजा करून ओम गण गणपतये नमः हा मंत्र जपावा. दूध, केळी आणि लाडूचा नैवेद्य दाखवावा. या व्रतामध्ये चंद्रदर्शन महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे रात्री चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ्य देऊन उपास सोडला जातो. अंगारकी चतुर्थी. जेव्हा संकष्टी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात, जी खूप भाग्यवान मानली जाते. जर विवाह कामनापूर्ती इच्छा पूर्ण होत नसेल तर एका हळकुंडाची गणेश मूर्ती समोर पूजा करून ती बाप्पांच्या पायाशी ठेवावी अशी मान्यता आहे. गणेश अथर्व शीर्षाचे पठण केल्याने आर्थिक संकटे दूर होतात असे मानले जाते. संकष्टी चतुर्थीची एक कथा. एकदा गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरले. तेव्हा त्यांना बघून चंद्र उपहासाने हसला. ते पाहून गणपतीला चंद्राचा फार राग आला. गणपतीने चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे तोंड कोणी पाहणार नाही. जो कोणी पाहिल त्यावर खोटा आळ येईल. शेवटी चंद्राने मोठे तप करून श्री गणपतीला प्रसन्न करून घेतले आणि चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले. पण वर्षातून एक दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहेल त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले. त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे. तेव्हा गणपतीने सांगितले की त्याने संकष्टी चतुर्थी व्रत करावे म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल.